तर आपल्या बरोबर हे जे पैलवान उभे आहेत हे कोणी अभिनेते नाही आहेत, हे खरेखुरे पैलवान आहेत. तुम्ही दोघे पैलवान तुम्ही गेलात तरी चालेल. हे खोटे आहेत, पायरेटेड नको इकडे काय. तर या खऱ्या पैलवानांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जे आपल्या महाराष्ट्राची शान आहेत. मी ओळख करून देतो. पैलवान अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. सर स्वागत. पैलवान अरुण पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू. सर दादासाहेब लवरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नमस्कार सर. तुमच्या सिनेमामध्ये तुम्ही एकटे कुस्ती खेळत नाही तर महिला पण पाठी नाही आहेत. अनुष्का शर्मा कुस्ती खेळतात आणि त्या सुद्धा नाव कमावतात. तसंच नाव या खेळामध्ये मुली कमावतात. जोरदार टाळ्यांनी त्यांना या मंचावरती आमंत्रित करूयात. पैलवान स्वाती शिंदे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्या. पैलवान नंदिनी साळोखे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नंदिनी तुमचं स्वागत. पैलवान भरत लिमन यांच्यासाठी जोरदार टाळ्या. राष्ट्रीय खेळाडू आहेत ते. पैलवान समीर देसाई त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, तेही राष्ट्रीय खेळाडू आहेत. पैलवान प्रसाद सस्ते, पैलवान राहुल भांडवलकर आणि पैलवान आकाश रानवडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. महाराष्ट्राची ही खरीखुरी शान आहे आणि ही ताकद आहे महाराष्ट्राची असं म्हणायला हरकत नाही. आनंद याचा वाटतोय की आज ज्या गोष्टीला जगामध्ये प्राधान्य आहे आणि त्या लेवलला आज कुस्तीला नेऊन ठेवलंय भारतीय मल्लांनी. वा. जास्त आनंद असा होतोय की सलमान सरांसारख्या व्यक्तीने या विषयामध्ये येऊन काम करून कुस्ती काय असतं हे त्यांच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत पोचणार आहे याचा फार अभिमान आहे. कारण हे गोष्ट इतकं इफेक्टिव्ह आहे की आजकाल म्हणजे इथून पुढं पैलवानांकडे करिअर म्हणून पाहिलं जाणार आहे. ये जो स्पोर्ट है मैन वर्सेस मैन, इट्स वन ऑफ द मोस्ट टायरिंग, वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट स्पोर्ट्स. और कभी भी इस स्पोर्ट को रिकग्निशन नहीं मिला है कि एक आध दो ही पहलवान एक थोड़ा सा कुछ प्राइज मनी मिल जाता है, वो भी खाने पीने व्यायाम में चला जाता है आजकल. तो दैट सपोर्ट इज़ नॉट देयर. तो आई गेस वंस सब लोग विल स्टार्ट थिंकिंग कि ये एक अच्छा कूल स्पोर्ट है और इसके अंदर फ्यूचर है, तो सब लोग अपने कान खराब करेंगे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?